आपल्याबरोबर आहेत मंदिर अभ्यासक ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर. नमस्कार सर. सर, वेगवेगळ्या सणांबाबत जाणून तर घ्यायचंच आहे, पण आत्ता आपण बोलूया नवरात्र उत्सवाबद्दल. हा उत्सव मंदिरात कसा साजरा केला जातो? करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचं नवरात्र म्हणजे फक्त एक मंदिरातला विधी नाही, तर तो संपूर्ण नगरीचा विधी आहे. अनंत चतुर्दशी झाली की मंदिराच्या स्वच्छतेला सुरुवात होते. भाद्रपद महिन्यातल्या कृष्ण एकादशीला करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईचा गाभारा स्वच्छतेचा कार्यक्रम असतो. त्या दिवशी इरलं पांघरून देवीची उत्सव मूर्ती बाहेर येते आणि मग मूळ मूर्तीची स्वच्छता सुरू होते. साधारणपणे जर एकादशी शुक्रवार, मंगळवार किंवा अशा अन्य वारी आली तरी बुधवार हा त्या स्वच्छतेचा दिवस असतो. सगळ्यांना प्रतीक्षा असते ती घटस्थापनेची. घटस्थापने दिवशी सकाळी साधारणपणे 9-9:30च्या सुमाराला देवीचे जे खातेदार मुनीश्वर आहेत, खातेदार पुजारी आहेत, त्यांच्या हस्ते क्षेत्रोपाध्यांच्या उपस्थितीत देवीची घटस्थापना होते. देवीची उत्सव मूर्ती घटाजवळ यायला निघते आणि घटाजवळ ललकारीनं घटाजवळ आली की तोफेच्या सलामीने सगळ्या कोल्हापूरला कळतं की देवीची घटस्थापना झाली. आणि मग इथून पुढं आनंद पर्व सुरू होतं. संपूर्ण 9 दिवस ही नगरी संपूर्ण एका वेगळ्या चैतन्यात असते. रोज दुपारी वेगळ्या स्वरूपात देवीची अलंकार पूजा साकारली जाते. रात्रीच्या वेळेला जसा दर शुक्रवारी पालखी सोहळा असतो तसाच पालखी सोहळा संपन्न होतो. द्वितीया, तृतीया, चतुर्थी हे दिवस नेहमीप्रमाणे गेल्यानंतर पंचमीचा दिवस हा कोल्हापूरसाठी फार महत्त्वाचा असतो. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई आपली प्रियपात्र सखी त्र्यंबोली अर्थात टेमलाबाईच्या भेटीला निघते. आणि एरवीच्या अलंकार पूजा आपण बघितलं की एरवीची अलंकार पूजा ही दुपारी 12:30 नंतर होते, पण ललिता पंचमी दिवशी किंवा अश्विन शुद्ध पंचमीला देवीची अलंकार पूजा ही सकाळी 9:30 नंतर लगेच आवरली जाते. कारण देवीला आता आपल्या प्रिय सखीला भेटायला जायचं आणि त्या सखीला भेटायला जाताना ती आपल्या सगळा साज शृंगार करू आणि शक्यतो त्या दिवशी हत्तीवरची पूजा असते. देवी त्र्यंबोलीला भेटायला येते आणि त्र्यंबोलीला भेटायला आल्यानंतर इथं कोल्हासुराला दिलेल्या वरदानानुसार कुष्मांड भेदन म्हणजे कोहळा फोडण्याचा सोहळा होतो. हा सोहळा करवीर छत्रपतींच्या उपस्थितीत तिथं संपन्न होतो. त्र्यंबोलीचे श्रीपूजक जे गुरव आहेत त्यांच्या घराण्यातल्या कुमारिकेच्या हस्ते हा कुष्मांड भेदनाचा सोहळा होतो. आणि हा सगळा सोहळा आवरून संध्याकाळी देवी मंदिरात आली की पुन्हा रात्री पालखी. मग नेहमीप्रमाणे षष्ठी, सप्तमी पुन्हा पालखी सोहळा होतो आणि अष्टमीचा दिवस हा देवीचा नगर प्रदक्षिणेचा दिवस. त्या दिवशी देवीची पालखी प्रदक्षिणा न करता देवी नगर प्रदक्षिणेला मंदिरातून बाहेर पडते. शार्दूल वाहन म्हणजे सिंहाच्या 2 वाहनावरून देवी या नगर प्रदक्षिणा करते. रात्री उशिरा मंदिरात आल्यानंतर अष्टमीचं हवन होतं. या काळात भक्तांना दर्शन नसतं, पण मंदिराची दारं बंद राहतात आणि सकाळी रात्री आपण बघितलं की शेजारती झाली म्हणून म्हणजे काकड आरती असते, पण अष्टमीला रात्री देवी झोपतच नाही, त्यामुळे नवमीला सकाळी काकड आरती नसते. आतमध्ये हवनाची पूर्णाहुती झाली की बाहेर तोफेची सलामी होऊन सगळ्या कोल्हापूरला कळतं की आई साहेबांचा होम संपूर्ण झाला. दुपारी घट उठवले जातात आणि समजा बऱ्याचदा असं होतं की नवमी दिवशी सीमोल्लंघन येतं, तर त्या दिवशीच देवी दुपारी 4ला सीमोल्लंघनाला जाते किंवा जर दसरा स्वतंत्र आला तर त्या दिवशी दुपारी 4च्या दरम्यान देवी सीमोल्लंघनासाठी म्हणजे ऐतिहासिक अशा शाही सोहळ्यासाठी ऐतिहासिक दसरा चौकात येते. तिथं करवीर छत्रपतींच्या उपस्थितीत देवीचा सीमोल्लंघनाचा सोहळा पार पडतो आणि रात्री उशिरा म्हणजे सगळ्या कोल्हापूरकरांना भेटी देत देवी मंदिरात परत येते आणि अश्विन शुद्ध पौर्णिमेला देवीचा महाप्रसाद झाला की हा संपूर्ण सोहळा एका अर्थानं संपूर्ण झाला असं मानलं जातं. सहप्रायोजक रेलिव्हेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.